नीता सकाळपासून खूप अस्वस्थ होती. ती स्वयंपाकघरात भांडी आपटत होती. हे पाहून अमितने ओरडून विचारले की आज असा कोणता डोंगर कोसळला आहे जो तू स्वयंपाकघरात भांडी आपटत आहेस? तुला कधी शांततेने काम करता येत नाही का? आणि जर काही गोष्ट असेल तर ती मुखाने बोलून दाखव. अशी भांडी फोडू नकोस. तेव्हा नीता अत्यंत रागात बोलली की महिना संपायला अजून 5 दिवस बाकी आहेत. तरीही घर मालक पैसे मागण्यासाठी घरी आला आहे. एवढ्या मोठ्या शहरात 5,000 रुपये भाडे द्यावे लागते. मुलांच्या शाळेच्या फीचे स्मरणपत्र म्हणजेच रिमाइंडर शाळेतून येऊ लागले आहेत. घरातील किराणा माल आणि रेशनसुद्धा संपत आले आहे. तुमच्याकडून तर काही होत नाही. सर्व काही घरात राहून मलाच सहन करावे लागते. अमित म्हणाला, मग मी काय करू? माझी किडनी विकू का? मी प्रयत्न तर करत आहे आणि मी ओव्हरटाईम करणेसुद्धा सुरू केले आहे. आज ना उद्या परिस्थिती नक्कीच बदलेल. तू थोडा धीर धर. नीता म्हणाली की हे बघा, एवढे हातपाय मारूनही तुम्हाला इतक्या वर्षात काय मिळाले आहे? दिल्लीत राहून 10 वर्ष झाली. जेवढी आपली कमाई नाही त्यापेक्षा दुप्पट आपला खर्च होतो. मी तुला किती वेळा सांगितले आहे की गावातील जमीन आणि घर विकून टाक. त्यातून जे पैसे येतील त्यातून आपण आपला स्वतःचा एखादा धंदा किंवा व्यवसाय सुरू करू. स्वतःचे हक्काचे घर बनवू आणि या रोजच्या कटकटीतून आणि त्रासातून कायमची मुक्ती मिळवू. पण नाही, तुम्हाला तर तुमच्या वडिलांशी बोलायला लाज वाटते. अखेर त्यांच्या मृत्यूनंतरही सर्व काही आपलेच होणार आहे ना? स्वतःचा नाही तर किमान मुलांचा तरी विचार करा. तेव्हा अमित म्हणाला की आता असे तर नाही की ते आजच मरणार आहेत. तूही काय फालतू बकवास करत आहेस माझ्या आईवडिलांबद्दल? मला मान्य आहे की तू जे म्हणते ते योग्य आहे आणि आपण त्यांच्याकडे मदत मागितली पाहिजे. परंतु मी त्यांना किती वेळा सांगितले की तुम्ही आमच्यासोबत शहरात येऊन राहा. आपण एखादे चांगले मोठे घर घेऊ, एखादा छोटा मोठा व्यवसाय करू. परंतु ते म्हणतात की त्यांना गावातील हवा पाणीच मानवते. ते गाव सोडून येथे काळकोठरीसारख्या घरात राहण्यासाठी कधीच येणार नाही. नीता म्हणाली की तुमचे डोके खराब झाले आहे. तुम्ही स्वतः जाऊन थोडे प्रेमाने बोला. एकुलत्या एका मुलासाठी त्यांचे मन नक्कीच वितळेल. एक काम करा, आता हिवाळ्याच्या सुट्ट्या येत आहेत. आपण सर्वजण 10 दिवसांसाठी गावाला जाऊया. मी स्वतः सासूबाईंशी बोलेन. कदाचित त्यांना माझे म्हणणे समजेल आणि आपले भाग्य उजळेल. आपले वारे न्यारे होतील. नीता या गरिबीमुळे आणि आर्थिक तंगीमुळे खूप त्रस्त झाली होती. नीता स्वतः एका गरीब कुटुंबातील होती, परंतु मोठ्या शहरात आल्यानंतर तिची स्वप्ने आणि तिची इच्छा खूप मोठ्या झाल्या होत्या. तिला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे घर खरेदी करायचे होते, स्वतःचा व्यवसाय करायचा होता आणि राहणीमान सुधारायचे होते, जेणेकरून ती तिच्या मैत्रिणीमध्ये स्वतःचा रुबाब आणि वचक निर्माण करू शकेल. तिच्या सर्व मैत्रिणी खूप श्रीमंत होत्या आणि ती त्यांच्यामध्ये खोटी प्रतिष्ठा दाखवून सामील होत असे. अजून काही दिवसापूर्वीच तिची मैत्रीण राखी हिने तिच्या घरी पार्टी देण्यास सांगितले होते. तेव्हा तिने कशीबशी वेळ मारून नेली आणि ते टाळले. परंतु तिचीही अशी इच्छा होती की मैत्रिणीने माझ्या घरी यावे, माझे राहणीमान पाहावे आणि मी सुद्धा सर्वांसमोर अभिमानाने सांगू शकेन की माझ्याकडे ते सर्व काही आहे जे तुमच्याकडे आहे. अखेर मी किती दिवस असे उधारीवर सामान खरेदी करून खोट्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करत राहू? अखेर सर्वजण गावी पोहोचले आणि त्यांनी वडिलांच्या घराचा दरवाजा ठोठावला. विमलाताईंनी दरवाजा उघडला तेव्हा अचानक आपल्या मुलाला, सुनेला आणि नातवंडांना आलेले पाहून विमलाताई आणि रामभाऊंना खूप आनंद झाला. रामभाऊ म्हणाले की बेटा, तू आम्हाला भेटायला आलास हे खूप चांगले केलेस. नाहीतर तुला तर कधी वेळच मिळत नाही की आपल्या वृद्ध आई वडिलांची आठवण काढावीस. अमित म्हणाला की अरे बाबा, तुमची आठवण तर खूप येते, परंतु काय करू, फॅक्टरीमध्ये काम खूप जास्त असते. मी सकाळी जातो आणि रात्री उशिरा परत येतो. कधी कधी जेवण सुद्धा नीट करता येत नाही. घरात नीतालाही खूप कामे असतात. ती मुलांना सांभाळते आणि शाळेच्या सुट्ट्याही कमी असतात. परंतु यावेळी आम्ही सर्व काही बाजूला ठेवून तुम्हाला भेटायला आलो आहोत. विमलाताई म्हणाल्या की खूप चांगले केलेस बेटा. तुझे वडील तर उगीच टोमणे मारत असतात. त्यांच्या बोलण्याचा अजिबात राग मानू नकोस. चला, तुम्ही सर्वांनी हात आणि पाय आणि तोंड धुवून घ्या. मी तुमच्यासाठी छान चहा आणि नाश्ता बनवून आणते. सर्वांनी चहा नाश्ता केला आणि आपापल्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी निघून गेले. पुढच्या दिवसापासून नीता आणि अमित दोघेही आईवडिलांच्या सेवेमध्ये मनापासून गुंतले. जिथे अमित आपल्या वडिलांसोबत शेतीची पाहणी करायला जात असे आणि घराची किंमत काढत असे, तिथे नीता घरात आपल्या सासूबाईंशी खूप मिळून मिसळून वागत असे आणि त्यांची दागिन्यांची, रुपया पैशांची माहिती काढून घेत असे. असा आदर आणि सन्मान पाहून आईवडील दोघेही स्वतःला धन्य समजू लागले. ते नेहमी असा विचार करायचे की मुलांना शहराची हवा लागली आहे, आता ते गावातील धूळ आणि माती खाण्यासाठी का बरे येतील? आम्हा म्हाताऱ्या लोकांना इथेच मरावे लागेल. परंतु आपल्या मुलाचे आणि सुनेचे वागणे पाहून ते दोघे अत्यंत आनंदी झाले होते. गावातील लोकही त्यांना म्हणत होते की रामभाऊ, तुमच्याकडे अमितसारखा अत्यंत गुणी आणि लायक मुलगा आहे. आता तुमचे हात पाय नीट चालत नाहीत. तुम्ही शहरात जाऊन स्वतःची सेवा करून घ्या. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अमित तुम्हाला खूप सुखात ठेवील. लोकांच्या तोंडून या गोष्टी ऐकून रामभाऊंचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या सुनेकडून एवढी सेवा पाहून विमलाताईंच्या ओठावरही फक्त सुनेचेच कौतुक असायचे. नीता मोठ्या उत्साहाने कधी
सासूबाईंच्या पायाची मालिश करायची, कधी डोक्याला तेल लावून वेणी विणायची. ती त्यांच्यासाठी चांगले चांगले जेवण बनवून त्यांना खायला घालत असे. मुलेही दिवसभर दादा दादी करत त्यांच्या मागे पुढे फिरत असत. हे सर्व पाहून या वृद्ध दाम्पत्यांच्या मनाला आपल्या मुलासुनेसोबत आणि नातवंडांसोबत राहण्याची इच्छा जागृत झाली. एक दिवस संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून जेवण करत होते. तेव्हा रामभाऊ म्हणाले की बेटा, शहरात तुमचे घर किती खोल्यांचे आहे? अमित म्हणाला की बाबा, तिथे फक्त 2च खोल्या आहेत. त्याच खोलीत आम्ही स्वयंपाकघर सुद्धा बनवले आहे. बिचारी मुले अभ्यासासाठी कधी छतावर तर कधी व्हरांड्यात बसून राहतात. रात्रीच्या वेळी सुद्धा एकाच खोलीत आम्हा सर्वांना झोपावे लागते. त्यातच घराच्या साफसफाईवरून घर मालकाची रोजची कटकट ऐकावी लागते. घराचे भाडे इतके जास्त आहे की महिन्याचा अर्धा पगार त्याच भाड्यात निघून जातो. कधी कधी असे वाटते की आम्ही खावे काय? तेव्हा रामभाऊ म्हणाले की ही तर खूप मोठी अडचण आहे बेटा. आपण एक काम का करू नये? आपण आपले गावातील हे घर आणि शेती विकून टाकूया आणि तुम्ही तिथे शहरात एक मोठे घर विकत घ्या. आपण सर्वजण एकत्र मिळून मिसळून राहू. बघा, गेल्या 8 दिवसात मला इथे तुमच्यासोबत किती सुख मिळाले आहे. जेव्हा मी कायमचा तुमच्याकडे राहायला येईन तेव्हा माझे म्हातारपण सुधारेल. ज्या गोष्टींबद्दल बोलण्यास अमित मनातून हिचकिचाहट बाळगत होता, तीच गोष्ट स्वतः वडिलांनी समोरून बोलून दाखवली. हे ऐकून नीता आणि अमित या दोन्ही पती पत्नीच्या आनंदाला सीमा उरली नाही. आपल्या पतीचे बोलणे ऐकून विमलाताई म्हणाल्या की तुम्ही हा खूप चांगला विचार केला आहे. माझ्या मनातही अगदी हाच विचार होता. आम्हाला इतकी गोड आणि चांगली सून मिळाली आहे. मी नेहमी विचार करायचे की काश मला हिच्याकडून सेवा करून घेण्याची संधी मिळाली असती. परंतु तुम्ही हे गाव सोडून जाऊ इच्छित नव्हता, म्हणूनच मी भीतीने कधी काही बोलत नव्हते. जर तुमच्या मनात असा विचार आला असेल तर तुम्ही लवकर करा. इतकी चांगली संधी मी हातामधून जाऊ देणार नाही. अमित म्हणाला की हो बाबा, यापेक्षा चांगले ते काय असू शकते? आपण आपल्या स्वतःच्या घरात एकत्र मिळून राहू. नंतर मी एक कार खरेदी करेन आणि त्यामध्ये तुम्हाला बसून मॉल, हॉटेल, बाजार आणि मंदिरात फिरवायला घेऊन जाईन. तुम्ही सुद्धा मोठ्या शहराचा थाट आणि जलवा पहा. हे ऐकून सर्वजण मोठ्याने हसू लागले. त्यानंतर अमित म्हणाला की परंतु बाबा, फक्त घरच का? आपण शेतीची जमीन सुद्धा विकून टाकूया आणि कायमचे शहरात जाऊया, जेणेकरून पुन्हा परत येण्याची कटकट राहणार नाही. रामभाऊ म्हणाले की बेटा, जमीन ही पूर्वजांची निशाणी आहे. मी पाहतो, माझे मन तर होत नाही, तरीही मी पाहतो की काय करता येईल. पुढच्या दिवशी त्यांनी ही सर्व गोष्ट आपल्या अत्यंत जवळच्या मित्राला सांगितली, ज्याचे नाव मनोहर होते आणि तो गावातील एक मोठा शेतकरी होता. सर्व काही ऐकल्यानंतर मनोहर म्हणाला की रामभाऊ, मुलासोबत जीवन जगणे ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आपले घर आणि शेती विकून जाणे सुद्धा ठीक आहे, कारण जिथे मुले असतात तिथे आईवडिलांनी असायलाच हवे. अखेर म्हातारपणाचा आधार तर तीच असतात. परंतु मित्रा, जर तुला वाईट वाटणार नसेल तर माझा एक प्रश्न होता. आजकाल वृत्तपत्रांमध्ये आणि मोबाईलमध्ये अशा अनेक बातम्या येतात ज्या ऐकून छाती दडपून जाते आणि काळजाचा थरकाप होतो. लोक आपल्या आईवडिलांना रस्त्याच्या कडेला भीक मागण्यासाठी सोडून देतात, या त्यांना ट्रेनमध्ये बसवून विसरून जातात, हरिद्वारच्या वृद्धाश्रमात सोडून देतात. मला असे वाटत नाही की अशी कोणतीही दुर्घटना तुझ्यासोबत व्हावी. म्हणूनच जो काही निर्णय घेशील तो खूप विचारपूर्वक घे. रामभाऊ म्हणाले की अरे मित्रा, तो कोणीतरी मूर्ख आणि कम नशीब मुलगा असेल जो आपल्या जन्मदात्या आईवडिलांना दरदरच्या ठोकरा खाण्यासाठी सोडून देत असतात. असा मुलगा असण्यापेक्षा आईने वांज राहिलेले कधीही चांगले. विमलाताई म्हणाल्या की बघा भाऊ, मुलांवर आणि सुनेवर विश्वास ठेवा, परंतु अंधविश्वास ठेवू नये. तुम्ही माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. मनोहर म्हणाला की ठीक आहे, आता मी निघतो, मला काही काम आहे. पुढच्या दिवशी गावातील सर्व काही विकून अमित सर्वांना घेऊन शहरात आला. सुरुवातीला सर्व काही छान चालले होते. रामभाऊने मुलांना 3 खोल्यांचे एक नवीन घर घेऊन दिले. काही पैसे मुलांच्या शिक्षणाच्या नावावर बँकेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD मध्ये जमा केले. नीता आपल्या सासू-सासऱ्यांची खूप सेवा करत असे. कधी बाहेर जायचे असेल तर ती मुलांना त्यांच्या भरवशावर सोडून अगदी निश्चित होऊन निघून जात असे. परंतु हळूहळू घरातील सर्व कामाचा बोजा विमलाताईंच्या खांद्यावर आला. एवढ्या मोठ्या घराची साफसफाई करणे, मुलांचं टिफिन बनवणे, त्यांची देखभाल करणे विमलाताईंसाठी आता वयाच्या या टप्प्यावर थोडे कठीण होऊ लागले होते. त्यातच सून नीता रोज नवनवीन किटी पार्टी, वाढदिवसांच्या पार्ट्या आणि हाऊस पार्ट्या करत असे, ज्यामुळे स्वयंपाकघरातील सर्व काम सासू विमलाताईंनाच सांभाळावे लागत असे. काल मुलगा आणि सून यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. विमलाताईंनी स्वयंपाकघरातील सर्व काम तर सांभाळले, परंतु रात्र होता त्यांचे हातपाय पूर्णपणे अडकले आणि त्यांनी खूप थकवा आला. त्यांनी कशीबशी रात्रीची भांडी आणि स्वयंपाकघराची साफसफाई तशीच ठेवली आणि विचार केला की हे सर्व काम मी सकाळी उठून करीन. परंतु सकाळपर्यंत त्यांना अतिशय तीव्र ताप आला. त्यांनी कशाबशा आपल्या मुलाकडे गयावया करून त्याच्याकडून औषधं मागून घेतले. नीताला जेव्हा समजले की सासूबाई आज आजारी आहेत, तेव्हा तिने त्यांची देखभाल करण्याऐवजी आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर फिरणे पसंत केले आणि ती निघून गेली. मुलांसाठी तिने बाजारातून जेवण ऑर्डर करून मागवले. खूप कष्टाने रामभाऊने विमलाताईंसाठी खिचडी बनवली आणि त्यांना औषध दिले. 2 दिवसानंतर विमलाताईंची तब्येत थोडी बरी झाली, तेव्हा त्या उठून पुन्हा काम करू लागल्या.
तेव्हा रामभाऊ त्यांचा हात पकडून म्हणाले की बस कर भाग्यवान, आता या वयात तुझ्याकडून हे सर्व काम होत नाही. मी पाहतो की काय करता येईल. आज अमितला घरी येऊ दे, मी दोघांशीही बोलेन. जेव्हा अमित आणि नीता घरी आले तेव्हा रामभाऊने आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितले की बेटा, घराची साफसफाई करण्यासाठी आपण एखादी काम करणारी बाई का लावून घेऊ नये, कारण आता तुझ्या आईकडून एवढे काम होत नाही. हे ऐकताच नीता आणि अमित म्हणाले की कधीतरी तब्येत खराब होते, त्यासाठी आपण घराचे नियम बदलू शकत नाही. आणि बाबा, माझा पगारसुद्धा इतकाच आहे की ज्यातून फक्त घराचा खर्च निघू शकतो. बाकीचे जे काही पैसे होते ते आपण हे नवीन घर खरेदी करण्यात लावले आहेत. आता कामवाल्या बाईला देण्यासाठी आपल्याकडे पैसे कुठून येणार? नीता आणि आई एकत्र मिळून घर सांभाळत आहेत, तर त्यांना सांभाळू द्या. तुम्ही फक्त आराम करा. परंतु रामभाऊंना चांगले माहीत होते की सून तर कोणत्याही कामाला हात लावत नाही आणि विमलाताई अनेक दिवसापासून आजारी असूनही कामात गुंतलेल्या आहेत. रामभाऊ म्हणाले की बेटा, मी तुझ्यासाठी एवढे केले तर तू तुझ्या आईसाठी एका कामाला बाईची व्यवस्था करू शकत नाहीस का? सुनेला तर पार्ट्यांमधून कधी वेळ मिळत नाही आणि तू रोज घरात नवनवीन वस्तू घेऊन येतोस. कालचीच गोष्ट बघा, तू लग्नाच्या वाढदिवसाला नीतासाठी सोन्याचा नवीन हार आणि सेट आणून तिला घातला आहे. हे सर्व पाहून मला असे वाटत नाही की पैशाची कोणतीही अडचण किंवा तंगी चालली आहे. तेव्हा सून नीता अत्यंत रागात आणि फणफणत बोलली की बाबा, तुम्ही तर हद्दच केली. आता तुम्ही स्वतःच्या घरात स्वतःच्याच मुलांच्या सुखाला आणि वस्तूंना नजर लावत आहात. वास्तविक तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे की तुमच्या मुलाने आपल्या पत्नीसाठी दागिने बनवले आहेत. अखेर ते दागिने कुटुंबाच्याच कामाला येतील ना. मी काही ते दागिने खाऊन टाकणार नाही. आणि तुम्ही दोघे दिवसभर काय करता? फुकटचे जेवण खाता, थोडे हातपाय हलवले, या नातवंडांना सांभाळले तर तुम्ही काही झिजून जाणार नाही. गोष्ट खूप वाढली. रामभाऊंना हा अपमान सहन झाला नाही आणि ते अत्यंत रागाने म्हणाले की तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी अशा भाषेत बोलण्याची? विसरू नकोस की माझ्यामुळेच आज तू एवढ्या मोठ्या घराची मालकीण बनली आहेस. नीता म्हणाली की बाबा, तुम्ही आमच्यावर कोणताही उपकार केलेला नाही. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी करतातच. अखेर हे घर तुम्ही तुमच्या मुलासाठीच खरेदी केले आहे, तेही इतक्या वर्षांनी आम्हाला तडफडून दिले आहे. आता कुठे आम्ही शांततेने जगत आहोत तर तुम्हाला ते सहन होत नाही आहे. आणि सासूबाई गावामध्ये एकट्याच तर सर्व काम करत होत्या ना, आता शहरात आल्यावर त्यांना नोकर हवा आहे. तेव्हा अमित ओरडला की तुम्ही लोकांनी भांडण करू नका. आजूबाजूचे शेजारी ऐकत असतील. बाबा, मी काहीतरी करतो, तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. मुलाचे बोलणे ऐकून रामभाऊ आणि विमलाताई दोघेही आपल्या खोलीत निघून गेले. त्यानंतर अमित नीताचा हात ओढत तिला खोलीत घेऊन गेला आणि मोठ्याने म्हणाला की तुला लाज वाटत नाही का? तू कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी बोलतेस? त्यांचे सर्व काही लुटून आता आपण त्यांना असा कसा धोका देऊ शकतो? ते जे म्हणत आहे ते योग्यच आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला एवढे मोठे घर मिळाले आहे. नाहीतर चप्पल घासून घासून पायाला जखमा झाल्या होत्या, परंतु भाड्याच्या घरातून कधी सुटका मिळाली नव्हती. नीता म्हणाली की हे बघा, तुम्ही पूर्वीसुद्धा काही कामाचे नव्हता आणि आज माझ्यामुळेच तुम्हाला एवढे मोठे घर आणि रुपया पैसा मिळाला आहे. मी जशी होते तशीच आहे आणि तशीच राहणार. त्यामुळे मला पार्ट्यांमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्हाला काही करायचे असेल तर तुमच्या आईवडिलांना परत गावाचा रस्ता दाखवून द्या. अत्यंत अस्वस्थ होऊन म्हणाला की मी त्यांना कोणत्या तोंडाने गावी पाठवू? आपण सर्व काही तर विकून इथे आलो आहोत. आता काय मी त्यांना तिथे झोपडी बांधून देऊ का? नीता म्हणाली की काही हरकत नाही. जर त्यांना शहरातच ठेवायची इच्छा असेल तर शहरातल्या एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडून या. कधीतरी जाऊन त्यांना भेटून येत जा आणि जास्त वाटले तर फळे आणि मिठाईसुद्धा देऊन येत जा. नाही तर मी तुम्हाला सांगून ठेवते, मी माझ्या माहेरी निघून जाईन. अमित बिचारा हताश होऊन खाटेवर बसला. तो विचार करू लागला की जर मी आईवडिलांची साथ दिली तर पत्नी आणि मुले दुरावतील आणि जर मी पत्नी आणि मुलांसोबत राहिलो तर मला आईवडिलांना सोडावे लागेल. परंतु घराच्या सुख शांतीसाठी मला काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल. नीता म्हणाली की आता असं करण्याची काही गरज नाही. उद्या सकाळी आपली फ्लाईट आहे. आधी आपण जरा फिरून येऊया. नंतर आल्यावर या संकटातून कशी सुटका मिळवायची ते विचार करू. अमित म्हणाला की परंतु नीता, तूच विचार कर, हे लोक वृद्धाश्रमात कसे राहू शकतील? तू थोडी ॲडजस्ट कर, ते आपल्यासाठी चांगले राहील. विचार कर, ते इथे राहण्याचे किती फायदे आहेत. तू मुलांना त्यांच्याकडे सोडून किती निश्चितपणे फिरू शकतेस, पार्ट्या करू शकतेस. घराची साफसफाई आणि बागेची काळजी करण्याची आपल्याला काळजी नसते आणि आई छान छान जेवण बनवते, ज्यामुळे मला तुला त्रास देण्याची गरज पडत नाही. मुले शाळेतून आली की त्यांना आजी आजोबांचे प्रेम मिळून जाते आणि आपण जेव्हा कधी बाहेर फिरायला जातो तेव्हा घराला कुलूपसुद्धा लावावे लागत नाही. आपल्याला मोफतची राखणदारी मिळते. त्या दोघांचे या घरात राहण्याचे खूप फायदे आहेत. तू थोडे समजून घे. अमित जवळजवळ गयावया करत म्हणाला. नीता म्हणाली की हे बघा अमित, तुझे बोलणे 100% बरोबर आहे. परंतु आज त्यांनी जे भांडण केले आहे त्यानंतर मी त्यांना 5 मिनिटे सुद्धा सहन करणार नाही. परंतु तू म्हणतोस म्हणून ते आपण घरातून परत येईपर्यंत त्यांना या घरात राहण्याची परवानगी मी देते. परंतु आपण परत आल्यानंतर त्यांचे वळकंटी आणि गाठोडे इथून बांधले गेले पाहिजे.
आणि जर तुमचे डोकेट काही ठिकाणावर आले नाही आणि आईवडिलांच्या चक्करमध्ये मला ॲडजस्ट करायला सांगितले तर मला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही दोन्ही मुलांना घेऊन इथून निघून जायला. दुसरी गोष्ट, मी तुमच्या तिघांवर अब्रू नुकसानीचा म्हणजेच मानहानीचा खटला दाखल करीन. मग कोर्ट कचेऱ्यांची चक्रा मारत राहा, त्यानंतर विजय माझाच होईल. मग मला पोटगी आणि उदरनिर्वाहाचा भत्ता देत राहा आणि बसा तुमच्या वृद्ध आईवडिलांसोबत. त्यानंतर नीता रागाने पाय आपटत आपल्या खोलीतून बाहेर निघून गेली. कदाचित अमितच्या मनात आपल्या आईवडिलांबद्दल थोडी दयाभावना शिल्लक होती, म्हणूनच तो वारंवार नीताला समजावण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तो कुठेतरी कमजोर पडत होता, कारण गोष्ट मुलांची सुद्धा होती. काय करावे हे त्याला समजत नव्हते. त्याने विचार केला की सध्या आपण शिमला आणि मनालीला जात आहोत, तिथेच थंड डोक्याने काहीतरी विचार करीन. असा विचार करून अमितने आपले कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली. पुढच्या दिवशी चौघेजण आपल्या बॅगा घेऊन घरातून बाहेर पडू लागले. तेव्हा विमलाताई म्हणाल्या की अरे मुलांनो, मी तुम्हा सर्वांसाठी नाश्ता तयार केला आहे, तुम्ही अचानक कुठे जात आहात? त्या काहीतरी अघटित घडण्याच्या भीतीने म्हणाल्या. नीता म्हणाली की सासूबाई, तुम्हाला मध्ये बोलणे खूप गरजेचे होते का? जर एवढेच प्रेम होते तर काल एवढे ओरडण्याची काय गरज होती? काल तर बाबांना खूप त्रास होत होता तुमच्या काम करण्याने, आणि आज तुम्ही आमच्यासाठी नाश्ता तयार करत आहात. आमच्यावर एवढा उपकार करू नका. आणि तसेही तुमच्या हाताचे जेवण खाण्यासाठी आम्ही भुकेलेले नाही आहोत. नीता अत्यंत रागाने फणफणत बोलली. अमित म्हणाला की नीता, तू थोडी गप्प बस. आई, आम्ही शिमल्याला जात आहोत. मुलांच्या सुट्ट्या होत्या तर विचार केला की थोडे फिरून येऊया. तुम्ही दोघे स्वतःची काळजी घ्या, आम्ही निघतो. अमित सर्वांना घेऊन बाहेर गाडीजवळ निघून गेला. परंतु त्याचवेळी विमलाताईंनी पाहिले की अमित काही कामासाठी आपल्या खोलीत परत आला आहे. विमलाताई धावत स्वयंपाकघरात गेल्या आणि जेवणाचा एक मोठा डबा पॅक करून रामभाऊंना म्हणाल्या की ऐका हो, ते लोक अजून निघालेले नाहीत. एक काम करा, हा डबा त्यांच्यापर्यंत बाहेर पोचवून द्या. माझ्या पायात खूप वेदना होत आहेत, नाही तर मीच गेली असती. रामभाऊ अत्यंत रागाने म्हणाले की तू तुझ्या सुनेचे तोरे आणि तेवर पाहिलेस का? ती आपल्या वडिलांसमान सासऱ्याशी कशी जीभ लावून बोलत होती, आणि आता तू इच्छितेस की मी एखाद्या नोकरासारखा तिला जेवण द्यायला जाऊ? विमलाताई म्हणाल्या की तुम्ही सुद्धा ना, हेच सर्व जर आपल्या मुलाने केले असते तर तुम्ही असा विचार केला नसता का? ती बिचारी ॲडजस्ट करत आहेत. आधी ती एकटी राहत होती आणि त्यात तुमचे नाटक काही कमी नाहीत. हे बघा, सर्व काही एका बाजूला, मी माझ्या नातवंडांना उपाशी पाहू शकत नाही. सुनेने रागाच्या भरात सकाळी मुलांना दूधसुद्धा पिऊ दिलेले नाही. बिचारे आपण मोठ्यांच्या चुकीची शिक्षा ही लहान लहान निष्पाप मुले भोगत आहेत. ती उपाशी राहिलेली मी सहन करू शकणार नाही. तुम्ही जा आणि जेवणाचा डबा देऊन या. रामभाऊ रागाने म्हणाले की तुझ्यासारख्या हट्टी आणि जिद्दी स्त्रीमुळे माझे जीवन खराब झाले आहे. तूच हट्ट करत होतीस की शहरात चला, शहरात चला, आपण मुलगा आणि सुनेसोबत राहू. आता पाहिले ना परिणाम, कशी सून आहे आणि कसा मुलगा आहे. तो सुनेच्या पुढे एक शब्दही बोलत नाही, तो तर बायकोचा गुलाम झाला आहे. विमलाताई म्हणाले की तुम्ही तुमचे हे रामायण थोड्या वेळासाठी बंद करा. ठीक आहे, सुनेकडे जायचे नसेल तर मुलगा खोलीत आहे, त्याला देऊन या. मला वाटते तो पैसे विसरला आहे, तो खूप घाईत होता. जा आणि खोलीतच त्याच्या हातात टिफिन म्हणावे, आईने दिला आहे, तो ठेवून घेईल. त्यालाही माहीत आहे की मुले उपाशी आहेत. जा, आता उशीर करू नका. उभे राहून माझे तोंड काय पाहत आहात? त्यांनी रामभाऊंना धक्का देत अमितच्या खोलीकडे पाठवले. इच्छा नसतानाही त्या मुलाच्या खोलीत देशाने पोचले. त्याचवेळी त्यांना अमितचा आवाज ऐकू आला. अमित फोनवर बोलत होता की मित्रा, तू माझी समस्या समजून घे. प्रकरण खूप गंभीर आहे. माझी पत्नी माझ्या आईवडिलांसोबत राहू इच्छित नाही. घरात रोज भांडणे होत असतात. मला समजत नाही मी काय करू. काल तर तिने इथपर्यंत सांगून टाकले की जर शिमल्यावरून आल्यानंतर त्यांना इथे पाहिले तर ती घर सोडून निघून जाईल. आता तूच सांग मी काय करू. तेव्हा त्याचा मित्र अविनाश फोनवर म्हणाला की अरे मित्रा, हे तर आजकालचे रोजचे नाटक आहेत. तरुण लोक वृद्ध लोकांसोबत राहू इच्छित नाही. ही इतकी गंभीर समस्या नाही आहे जितकी तू बनवून ठेवली आहेस. त्या लोकांना त्यांचे जीवन जगून घेतले आहे. आता तुम्हाला तुमचे जीवन जगायचे आहे. तुम्ही किती दिवस घरात भांडणे करत राहणार? याचा मुलावर काय परिणाम होईल? माझे ऐकशील तर हा खूप चांगला सल्ला आहे. अमित म्हणाला की खरंच मित्रा, असे होऊ शकते का? कोणाला काही वाईट तर वाटणार नाही ना? तिथे त्यांना सर्व सुविधा मिळतील. तेव्हा मित्र अविनाश म्हणाला की वाईट का वाटेल? उलट ते लोक तिथे खूप सुखात राहतील. आता तू जा आणि सुट्ट्यांचा आनंद घे. एवढी चिंता करू नकोस, मी आहे ना, मी सर्व काही पाहून घेईन. अमित म्हणाला की हो मित्रा, तू तर माझी सर्व चिंता संपून टाकलीस. ठीक आहे, मी शिमल्यावरून आल्यानंतर तू सर्व काही सांभाळून घे. अविनाश म्हणाला की हो हो, मी सर्व सांभाळेन. चल आता फोन ठेव. तो बाय. त्याने फोन ठेवला. इथे स्वतःचे समाधान करत अमित जसा खोलीच्या बाहेर आला तेव्हा समोर रामभाऊ उभे होते. अमितने विचारले, अरे बाबा, तुम्ही इथे काय करत आहात? रामभाऊ म्हणाले की बेटा,
मलाही तेच समजत नाही आहे की मी इथे नक्की काय करत आहे. अमित म्हणाला की म्हणजे मला काही समजले नाही बाबा. रामभाऊ म्हणाले की बेटा, जर तुला समजले असते तर आज घरची परिस्थिती काहीतरी वेगळी असती. परंतु ही तुझी आई आहे ना, ती अत्यंत महामूर्ख स्त्री आहे. ती मुलाच्या मोहात पूर्णपणे आंधळी झाली आहे. बघा, सुनेने किती काही म्हटले, आपल्यासोबत काय काय नाही केले, तरीही ती मुलांना उपाशी पाहू शकत नाही. ती मुलांच्या मोहात आंधळी झाली आहे. त्यांनी हसत हसत टिफिन अमितच्या हातात दिला आणि म्हणाले की खाऊन घे बेटा रस्त्यात, हा आईचा मायाळू आशीर्वाद आहे. कदाचित तुझी भूक मिटेल. आजकाल सर्वजण इतके भुकेले आहेत की त्यांना जेवण, रुपया, पैसा, घर, जमीन, जायदाद, शेत सर्व काही मिळाले तरी त्यांची भूक संपत नाही. अमित म्हणाला की बाबा, तुम्ही या कोडी घालत आहात, मला उशीर होत आहे, मी निघतो. असे बोलून अमित तिथून निघून गेलात. त्याला जाताना पाहून रामभाऊंच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते मनात विचार करू लागले की काय माणूस हा दिवस पाहण्यासाठी मुले जन्माला घालतो का. विमलाताई म्हणाल्या की काय झाले हो, मुलांची आठवण येत आहे का. ते गेल्यापासून माझेही मन खूप बेचैन झाले आहे. मी त्यांना नीट लाड प्रेमही करू शकले नाही. माहिती नाही त्यांनी जेवण केले असेल की नाही. आपण त्यांना किमान आनंदाने निरोप तरी द्यायला हवा होता. असे भांडून जाणे काही चांगली गोष्ट नाही. ते इतक्या दूर जात आहेत, आपण त्यांच्यासोबत आपला आशीर्वादही पाठवायला हवा होता. मग स्वतःच्या मनाची समजूत घालत त्या म्हणाले की काही हरकत नाही, थोड्या वेळानंतर मी फोनवर सुनेशी आणि मुलांशी बोलेन. रामभाऊ रागाने लाल डोळे करत म्हणाले की गप्प बस भाग्यवान, खूप झाले तुझे हे लाड प्रेम. तुझ्या मुलांवर आपले एवढे प्रेम उधळत आहेस, ते तुझ्यासोबत काय करणार आहेत याची तुला कल्पनाही नाही. आणि जर मी तुला हे सांगितले तर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. हे प्रेम कोणत्या चिमणीचे नाव आहे हे तू विसरून जाशील की तुझा कोणी परिवार आहे. विमलाताई घाबरत पतीला विचारू लागल्या की तुम्ही सकाळी सकाळी काही भांग प्यायला आहात का. तुम्ही अशा काय वाह्यात गप्पा मारत आहात. नक्की काय झाले आहे ते मला सांगा. रामभाऊ म्हणाले की तुला ऐकायचे आहे ना तर ऐक. त्यांनी एका दमात अमित आणि त्यांच्या मित्राचे सर्व बोलणे विमलाताईनं सांगून टाकले. ते ऐकताच विमलाताई एका खुर्चीवर कोसळल्या. त्या म्हणाल्या की काय इतका मोठा धोका, आणि तोही या मुलाकडून आणि सुनेकडून. हे प्रभू, हे सर्व पाहण्यापूर्वी मला या जगातून का नाही उठवले. रामभाऊ म्हणाले की विमला, तू काळजी का करतेस. मी त्यांना असा धडा शिकवेन की ते आयुष्यभर आपल्या बापाला लक्षात ठेवतील आणि हे उदाहरण प्रत्येक मुलासाठी एक धडा ठरेल. विमलाताई म्हणाल्या की तुम्ही काय करणार आहात मलाही सांगा ना. रामभाऊ म्हणाले की तू फक्त पाहत जा. असे बोलून ते घराबाहेर निघून गेले. 7 दिवसांची सुट्टी संपून नीता आणि अमित मुलांसह घरी परतत होते. नीता म्हणाले की खरंच अमित, यावेळी तर खूप मजा आली. पहिल्यांदाच आपण घराची काळजी न करता इतक्या दूर फिरायला गेलो होतो. या सुंदर दऱ्यांमध्ये मन खूप प्रसन्न झाले. मुलांनीही खूप एन्जॉय केले. हे बघा किती सुंदर फोटो आले आहेत. आता तर घरात जाऊन आराम करायचा विचार आहे. नीता आणि अमित दोघेही गप्पा मारण्यात इतके व्यस्त होते की घर कधी आले हे त्यांना समजलेच नाही. गाडी थांबताच अमित म्हणाला की तू चल, मी सामान उतरवतो, तू मुलांना घेऊन खोलीत जाऊन आराम कर. नीता घराच्या आवारात आली तेव्हा ती आश्चर्याने आपल्या पतीला म्हणाली की अरे अमित, आपल्या घरात या मुली काय करत आहेत. तिने पाहिले तर 2 मुली गॅलरीत आणि 2 मुली बागेत बसल्या आहेत. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका मुलीला थांबून अमितने विचारले की तुम्ही कोण लोक आहात आणि आमच्या घरात काय करत आहात. इथे तर माझे आई वडील राहतात, तुम्ही इथे कोणाच्या परवानगीने फिरत आहात. ती मुलगी म्हणाले की भाऊ, हे घर तर रामभाऊंचे आहे. त्यांनी हे घर आम्हाला भाड्याने दिले आहे. आम्ही सर्वजण जवळच्याच कॉलेजमध्ये शिकतो. आमचे घर दुसऱ्या शहरात आहे आणि हे घर कॉलेजच्या जवळ आहे, म्हणूनच आम्ही इथे खोली भाड्याने घेतली आहे. तसे तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला आधी कधी पाहिले नाही. खोली भाड्याने दिली आहे ही गोष्ट ऐकून अमित आणि नीता दोघांचेही मन उडाले. म्हणजे त्यांचे डोके चक्रावून गेले. ते विचार करू लागले की आईबाबांनी हे काय करून टाकले. घर भाड्याने दिले आणि तेही आम्हाला न विचारता. त्यांची इतकी हिंमत कशी झाली. मुलगा आणि सून दोघेही रागाने फणफणत घराच्या आत प्रवेश करत आले. त्यांनी पाहिले तर आई आणि बाबा टेबलावर बसून चहा नाश्ता करत होते. अमित म्हणाला की आई बाबा, आम्ही गेल्या गेल्या तुम्ही या घराचे हॉस्टेल बनवून टाकले. अखेर तुम्ही हे कोणाला विचारून केले. आई बाबा, या वयात म्हातार चाळ लागला आहे का तुम्हाला. परंतु आई, तू तर त्यांना रोकायला हवे होते ना. तुम्ही मुलींना घर भाड्याने देऊन टाकले. त्यानंतर नीतासुद्धा ओरडली की माझी खोली या मुलींना देऊन टाकली. माझे सर्व सामान कुठे आहे बाबा. घरात लहान सहान भांडणे होतच असतात, परंतु कोणी आपल्या मुलाला असं अपमानित करतो का. आता तुम्हीच सांगा, आम्ही कुठे जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे घर तुमच्या मुलाचे आहे. तुम्ही आम्हाला न विचारता हा सर्व निर्णय कसा घेतला. नीता अत्यंत अस्वस्थ होऊन बोलली. रामभाऊनी चहाचा कप शांतपणे टेबलावर ठेवला आणि म्हणाले की कोणते घर, कोणाचे घर, तुम्ही लोक कोणत्या हक्काबद्दल बोलत आहात. आणि मला काहीही करायचे असेल तर त्यासाठी मला तुम्हा लोकांना विचारण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आणि जे तुम्ही दोघे आमच्यासोबत करणार होता तेच मी आधीच करून टाकले. फक्त फरक एवढाच आहे की या घरातून आम्ही दोघे जाणार होतो. आता तुम्ही चौघे इथून चालते व्हा. बाबांच्या मुखातून अशा गोष्टी ऐकतात दोघांचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. तरीही नीता कुठे मागे राहणार होती. ती म्हणाली की हे
माझे घर माझ्या पतीचे आहे. तुमच्या हक्काने तुम्ही हे घर भाड्याने देऊ शकत नाही. रामभाऊ म्हणाले की सुने, कदाचित तू विसरली आहेस की हे घर तुझ्या सासूच्या नावावर घेतले गेले आहे. विचार तुझ्या पतीला टॅक्स वाचवण्याच्या नादात त्याने महिला आणि सिनियर सिटीजनच्या नावावर घराची रजिस्ट्री केली होती. त्याला पैसे वाचवायचे होते. त्या नादात त्याने खूप मोठी चूक केली, परंतु त्याची ही चूक आमच्यासाठी खूप चांगली ठरली. अमित म्हणाला की परंतु बाबा, तुम्ही विसरत आहात की वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा पूर्ण अधिकार असतो. आम्ही कोर्ट कचेरी करून तुमच्याकडून आमचा हक्क मिळवून राहू. रामभाऊ म्हणाले की पुढची सर्व गोष्ट तुम्हाला वकील साहेब सांगतील. तितक्या तिथे वकील माधव आणि त्याचे गावातील मित्र मनोहरजी पोहोचले. वकील साहेब म्हणाले की कायदेशीररित्या या घरावर तुमचा कोणताही हक्क नाही, कारण या घरात लागलेला सर्व पैसा हा रामभाऊंच्या शेतीच्या कमाईचा आहे. त्याचे साक्षीदार स्वतः मनोहरजी आहेत, ज्यांनी त्यांची शेती खरेदी केली आहे. त्यामुळे जे काही आहे ते सर्व रामभाऊंचे आहे आणि त्यांच्या इच्छेशिवाय तुम्हाला एक फुटी कवडीसुद्धा मिळू शकत नाही. तुम्ही पाहिजे तेवढे कोर्ट केस करत राहा. सर्व बाजी हातामधून जाताना पाहून नीता गिरगिराटासारखा रंग बदलत म्हणाले की आई बाबा, अखेर चूक तर मुलांकडूनच होते. मोठ्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी मुलांच्या चुकीवर त्यांना समजवावे, त्यांना रागवावे, परंतु अशा प्रकारे घरातून बेघर करून देणे चुकीचे आहे. काही नाही तर तुम्ही तुमच्या नातवंडांचा विचार करा. ती काय करतील, कुठे जातील बिचारी. अमित म्हणाले की हो बाबा, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे आणि त्या ओघात तुम्ही पाऊल उचलत आहात. लहान मोठे वाद अखेर कोणत्या घरात होत नाही, ते सोडवले पाहिजेत, ना की इतरांना बोलावून घरात तमाशा केला पाहिजे. त्याचा इशारा वकील आणि मनोहरजींकडे होता. तो म्हणाला की तुम्ही समजून घ्या बाबा, बाहेरचे लोक येऊन फक्त हसतात, घरचेच लोक असतात जे एकमेकांची समस्या समजू शकतात. आजपर्यंत गप्प बसलेल्या विमलाताई शेवटी बोलल्या की वा बेटा, तुझा हा सल्ला ऐकून मला खूप आनंद झाला. किमान तुझ्यामध्ये एवढी अक्कल तर आहे. आज तुला समजले की बाहेरच्या लोकांमध्ये आणि घरच्या लोकांमध्ये काय फरक असतो. परंतु आता तू माझा सल्ला ऐक. आपल्या मुलावर आणि सुनेवर विश्वास ठेवून मी जगातील सर्वात मोठी चूक केली. तुम्हा लोकांवर इतका विश्वास ठेवला, सर्व काही तुमच्यावर ओवाळून टाकले, तुझ्या बाबांशी सुद्धा भांडण केले. प्रत्येक वेळी मी हेच म्हणत राहिले की शांती ठेवा, घराचा विषय आहे, सुटेल. परंतु तुम्ही तर आम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याची पूर्ण तयारी केली होती. हे ऐकताच अमित आणि नीता एकमेकांचे तोंड पाहू लागले. तेव्हा रामभाऊ म्हणाले की घाबरू नका मुलांनो, ही गोष्ट मी त्याच दिवशी ऐकली होती ज्या दिवशी तुम्ही शिमला जाण्यासाठी निघत होतात. माझी इच्छा असती तर मी त्याच दिवशी तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढले असते, परंतु तुम्ही मला चकित करण्यापूर्वीच मी तुम्हाला थक्क करून सोडले. मला तुम्हाला हे दाखवून द्यायचे होते की प्लॅन फक्त तुम्हीच नाही, मी सुद्धा बनवू शकतो. आता तुम्ही जास्त वेळ लावू नका. तुमचे सामान स्टोर रूममध्ये पडले आहे, ते पटापट उचला आणि इथून निघते व्हा. अमित म्हणाला की परंतु बाबा, मी कुठे जाणार. रामभाऊ म्हणाले की बेटा, याची काळजी तेव्हा करायला हवी होती जेव्हा तू तुझ्या वृद्ध आईवडिलांना घरातून बाहेर काढण्याचा विचार करत होतास. बेटा, जर असे असते तर मी सुद्धा तुझ्या आजी आजोबांना बाहेर काढले असते, परंतु मी आयुष्यभर त्यांची सेवा केली. हे सर्व तू तुझ्या डोळ्यांनी पाहिले होते. मग तू असे विचार कसे करू शकतो. चला, आपण असे मानूया की तुला वेगळे राहायचे होते, तर तू मला साफ सांगायला हवे होते. आम्ही आमची व्यवस्था दुसरीकडे केली असती. परंतु अशा प्रकारे आम्हाला घरातून बेघर करण्याचे मार्ग तुला वापरायला नको होते. आता याची शिक्षा तर तुला मिळणारच. अमित म्हणाला की आई, तू तरी बाबांना समजावून सांग ना. माझ्याकडे तर इतके पैसे सुद्धा नाहीत की मी एका महिन्याचे भाडे देऊ शकेन. जे काही होते ते सर्व मी खर्च करून टाकले आहे. विमलाताई म्हणाले की बेटा, हा सर्व विचार आधी करायला हवा होता. जो काही खर्च तू गेल्या 1 वर्षापासून करत होतास तो तुझ्या बाबांच्या कष्टाचा पैसा होता. सुनबाई, खटला तर मी तुझ्यावर दाखल करीन. वकील साहेब, तुम्ही पटापट केस तयार करा. मुलगा आणि सुनेद्वारे आई वडिलांना घरातून बाहेर काढण्याचे कारस्थान रचले गेले आहे. आमच्या पैशांनी प्लॉट या दागिने खरेदी केले आहे. सुट्ट्या मनावर फिरल्या गेला तो सर्व पैसा वसूल करायचा आहे. या मुलगा आणि सुनेवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकून द्या, विमलाताईंनी अत्यंत कठोर शब्दात सांगितले. आता नीताच्या मुखात एकही शब्द उरला नव्हता, जी प्रत्येक गोष्टीवर कोर्ट कचेरीची धमकी देत असे. आज सुनेला सासूच्या मुखातून ते शब्द ऐकून स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. पैशाच्या आणि दागिन्यांच्या लोभाने ती इतकी आंधळी झाली होती की वृद्ध सासू सासऱ्यांना मोहरा बनून त्यांचा वापर करत होती. पैशासाठी तिने त्यांना गावातून शहरात आणले आणि शहरात आणून नोकरापेक्षाही वाईट वागणूक दिली. एवढ्यानेही जेव्हा तिचे मन भरले नाही तेव्हा तिने त्या दोघांना वृद्धाश्रमात पाठवण्याची योजना आखली. आपण जबाबदाऱ्यांपासून मुक्त जीवन जगण्याच्या प्रयत्नात राहिलो, परंतु आपण विसरलो की जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत. तेव्हा नीता हात जोडून आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाले की आई बाबा, तुम्ही जे काही केले तेच खूप चांगले केले. आम्ही याच लायकीचे आहोत. मला तर अमितने अनेक वेळा रोखले होते, परंतु मी ऐकले नाही. माझ्यामुळे आज एका मुलावरून आई वडिलांचा विश्वास उडाला आहे. मी विचार करते की उद्या जर हेच सर्व माझ्यासोबत झाले असते तर, परंतु आता मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करीन. फक्त यासाठी नाही की मला रुपया पैसा पाहिजे, तर यासाठी की देवता समान मातापित्यांचे मन दुखावल्याचे प्रायचित्त मला करायचे आहे. रामभाऊ आणि विमलाताई दोघेही पुन्हा आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्यात येऊ इच्छित नव्हते.
जेव्हा एकदा विश्वास उडतो तेव्हा पुन्हा विश्वास ठेवणे खूप कठीण असते. तरीही मनातून त्यांचे मन वितळत होते, परंतु बाहेरून ते स्वतःला कडक बनवत होते, कारण आता त्यांच्यामध्ये पुन्हा धोका सहन करण्याची हिंमत आणि ताकद दोन्हीही नव्हते. ते दोघे अमित आणि नीता चुपचाप तिथून निघून गेले. त्यांनी घराच्या जवळच एक घर भाड्याने घेतले, जेणेकरून आईबाबांची काळजी घेता येईल. कधी सामान आणण्याच्या बहाण्याने तर कधी आईबाबांना पाहण्याच्या बहाण्याने ते दोघे घराच्या चक्रा मारत असत. नीता आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती आपल्या सासूबाईंसाठी त्यांच्या आवडीच्या भाज्या बनवून आणायची, तर कधी बाबांसाठी मिठाई घेऊन यायची. अमितसुद्धा याच बहाण्याने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, परंतु आता ते फक्त हो या नाही मध्येच उत्तर देत असत. हो, नातवंडांसोबत ते खूप हसून खेळून बोलत असत. घरात कमाईचे साधन फक्त अमितचा पगार होता आणि खर्च वाढत होते. म्हणूनच नीताने आपल्या उधळपट्ट्या बंद केल्या आणि एक टिफिन सेंटर सुरू केले, ज्याचे 2 हेतू होते. पहिला म्हणजे कमाई आणि दुसरा म्हणजे आईबाबांच्या घरावर देखरेख ठेवणे. तिला चांगले ठाऊक होते की ते लोक कधी स्वतःहून समोरून बोलावणार नाहीत, परंतु नीता आणि अमित हेही जाणत होते की आता बाबांची तब्येत थोडी खराब राहत असे. त्यांना दमा म्हणजेच अस्थमाचा त्रास होता आणि आता फुफ्फुसेही साथ देत नव्हते. त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे झाले होते, परंतु आता ते आपल्या मुलावर आणि सुनेवर विश्वास ठेवत नव्हते. परंतु मुलाने आणि सुनेने सुद्धा त्यांचा विश्वास जिंकण्याचा निश्चय केला होता. एक दिवस नीता मुलींना टिफिन पोचवण्यासाठी घरामध्ये गेली, तेव्हा तिने पाहिले की बाबा हॉलमध्ये बेशुद्ध पडले होते. मागून विमलाताई मंदिरातून पोहोचल्या. त्यांना अशा परिस्थितीत पाहून त्यांनी रडणे आणि ओरडणे सुरू केले. नीता म्हणाली की सासूबाई, तुम्ही शांत व्हा. अशा प्रकारे रडून ओरडून काही होणार नाही. चला आपण बाबांना उचलून खाटेवर झोपून देऊया. विमलाताई अत्यंत रागाने फणफणत म्हणाल्या की खबरदार, जर त्यांना हात लावलास तर तू माझ्या नजरेच्या समोरून दूर हो. आज तुझ्यामुळे तुझ्या सासऱ्यांची ही अवस्था झाली आहे. जर तू आम्हाला असा धोका दिला नसता तर आज आम्ही असे घुटमळून जगत नसतो. आम्ही आमच्या चांगल्या गावी साधे जीवन जगत होतो. माहिती नाही काय सुचले जे आम्ही तुमच्या कपटात फसलो आणि आमचे सर्व काही विकून इथे शहरात आलो. त्यानंतर आमच्यासोबत काय काय झाले नाही. तुला काय वाटते, जे काही झाले त्यातून आम्हाला काही सुख मिळाले आहे का? ज्या विमलाताई पूर्वी आपल्या सुनेवर जीव ओवाळून टाकीत होत्या, आज त्याच तिला कोसत होत्या, ज्यामुळे नीताला खूप आत्मग्लानी होत होती. कुठेतरी तीच या घटनांचे मुख्य कारण होती. म्हणाली की सासूबाई, मी तुमचे प्रत्येक बोलणे ऐकेन. तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला कधी माझे तोंड दाखवणार नाही, परंतु आता बाबांना डॉक्टरांच्या तपासणीची खूप गरज आहे. कदाचित त्यांना हृदयाचा झटका म्हणजे दिलका दौरा पडला आहे. म्हणूनच आधी आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. परंतु विमलाताई तर पतीची अवस्था पाहून जणू काही वेड्या झाल्या होत्या. त्यांच्यावर नीताच्या कोणत्याही बोलण्याचा परिणाम होत नव्हता. नीताने लगेच ॲम्ब्युलन्स आणि अमितला फोन केला. अमितला येण्यास उशीर झाला, परंतु तोपर्यंत ॲम्ब्युलन्स आली. तिने पटापट बाबांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. ती डॉक्टरांशी बोलणे, उपचारासाठी आणि औषधांसाठी रुग्णालयात धावपळ करणे हे सर्व करत राहिली. तितक्यात अमित दूरवरून धावत आला आणि म्हणाला की नीता, हे सर्व काय झाले? नीता काही बोलणार त्यापूर्वी विमलाताईंनी ओरडण्यास सुरुवात केली की हे सर्व तुझ्या आणि तुझ्या बायकोमुळेच झाले आहे. आमचे सर्व काही तर तुम्ही लोकांनी लुटून घेतले. आता आमचा जीवही घेणार का? का आमचा पिछा सोडत नाही तुम्ही? का घरात येता आणि आपलं तोंड दाखवता? का जी तुमच्या धोक्याची आठवण करून देते? अजूनही तुमची एखादी वाईट चाल तर नाही ना? सून नीता, तूच काहीतरी केले असणार, कारण त्यावेळी घरात तू एकटीच होतीस. सांग, तू बाबांना काही बोललीस का, ज्यामुळे त्यांना हृदयाचा झटका आला? नक्कीच तू त्यांच्याकडे रुपया पैसा मागितला असणार आणि त्यांनी नकार दिला असणार. सांग, हेच झाले आहे ना? विमलाताई वेड्यासारख्या आपल्या सुनेवर आरोप लावत होत्या. तितक्या डॉक्टर आले आणि म्हणाले की आजी, हे रुग्णालय आहे, इथे मोठ्याने बोलू नका. जर तुम्हाला भांडण करायचे असेल तर बाहेर निघून जा. विमलाताई म्हणाले की नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. जर जायचे असेल तर या दोघांना बाहेर काढा. चला, इथून निघून जा. मला तुमचे तोंड पाहायचं नाही. डॉक्टर रागाने म्हणाले की आजी, तुम्ही हे काय करत आहात? जर तुमच्या सुनेने योग्य वेळी तुमच्या पतीला रुग्णालयात पोहोचवले नसते तर रामभाऊंना वाचवणे कठीण झाले असते. घरात जो काही वाद असेल तो बाजूला ठेवा आणि किमान आता तरी शांतता राखा. त्यांचे बोलणे ऐकून विमलाताई थोड्या शांत झाल्या, परंतु त्यांच्या मनात आणि डोक्यात उठणारे प्रश्न ज्वालामुखीसारखे फुटत होते. त्यांच्या संशयाची सुई नीतावरच अडकलेली होती की नक्कीच सुनेने काहीतरी केले असणार. विमलाताईंचे बोलणे ऐकून नीताला खूप वाईट वाटले. ती अमितचा हात पकडून म्हणाली की हे बघा अमित, मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी तिथे फक्त टिफिन देण्यासाठी गेली होती आणि सोबतच आईबाबांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेली होती. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा बाबा तडफडत होते. मी स्वयंपाकघरात पाणी आणण्यासाठी गेले तोपर्यंत बाबा बेशुद्ध झाले. मी त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला. तितक्या सासूबाई आल्या आणि मोठ्याने ओरडत माझ्यावर नवनवीन आरोप लावू लागल्या. हे बघा, पूर्वी आमच्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्या आम्ही सुधारण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. मान्य आहे की कोणी इतक्या लवकर माफ करणार नाही, कारण आम्ही कामच तसे केले होते. लोभाने आंधळे होऊन आम्ही आमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडण्याचा विचार केला होता, परंतु माझी विचारसरणी इतकीही खालच्या पातळीची नाही की मी त्यांना मारण्याचा विचार करेन. छे, असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही.
तुम्ही आईला समजावून सांगा ना. तेव्हा अमित एक मोठा श्वास घेऊन म्हणाला की नाही नीता, आता मी काय बोलू शकतो. तू जे काही केलंस आई तुला माफ करू शकत नाही आहे. जर बाबांना काही झाले तर मला वाटते की ती तुझे तोंडही पाहू इच्छित नाही. नीता म्हणाली की मग जे काही झाले ते फक्त माझ्या एकटीच्या लोभामुळे थोडेच झाले होते. तुम्ही सुद्धा सर्व काही इच्छित होता. त्यांनी पैसाही आपल्या मुलाच्या आणि नातवंडाच्या सुखासाठी दिला होता. परंतु आज सर्व आरोप एका सुनेवर लावले जात आहेत. मला मान्य आहे की माझ्या सुखासाठी त्यांचा वापर केला, परंतु त्या चुकीचे प्रायश्चित्त मी गेल्या 2 वर्षापासून करत आहे. त्यांनी मला माफ नाही केले तरी चालेल, परंतु किमान मारण्याचा आरोप तरी लावू नये. अमित गप्प बसला, कारण कोण योग्य आणि कोण चुकीचे याचा निर्णय घेणारे आपण कोण आहोत. वेळेच्या पुढे सर्वजण हरले होते. बाबांकडे अमितने व्यवसायासाठी अनेक वेळा पैसे मागितले होते, परंतु ते कधी देण्यास तयार होत नव्हते. म्हणूनच त्याला एका छोट्या नोकरीवर उदरनिर्वाह करावा लागला होता आणि मुलांचे संगोपन करणे जड जात होते. हळूहळू सर्व इच्छा वाढत गेल्या ज्या अमित पूर्ण करू शकत नव्हता. कुठेतरी त्यालाही खंत होती की शहरात जीवन जगण्यासाठीच पैसा सर्व काही असतो. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला कोणी विचारत नाही. सोसायटीमध्ये आपला रुबाब बनवण्यासाठी जास्त नाही तर दाखवण्यापुरता पैसा असणे गरजेचे असते. फक्त नीतालाच का, त्याच्याही तर इच्छा होत्या. चांगले खाणेपिणे, चांगले कपडे घेणे त्याचेही मन करत होते, परंतु नोकरीतून हे सर्व करणे शक्य नव्हते. जेव्हा कधी बाबा पैसे देण्यास नकार देत असत तेव्हा अमित मनातून खंतावून जात असे. कुठेतरी बाबासुद्धा आपल्या मुलाचे गुन्हेगार आहेत. जर त्यांनी योग्य वेळी मुलाला मदत केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. आज बाबांचे हातपाय चालणे बंद झाले. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आपण आपले सर्व काही विकून मुलांसोबत शहरात राहू. अखेर आराम तर त्यांनाही हवा होता. जेव्हा त्यांची इच्छा होती तेव्हा त्यांनी पैसा दिला आणि आता जेव्हा इतक्या वर्षांनी स्वतःचे घर आणि इच्छा पूर्ण करण्या इतका पैसा मिळाला तेव्हा ते एन्जॉय करू लागले. वडिलांना मुलांची टोकाटोकी वाईट वाटू लागली. ते दिवसरात्र एकच टोमणा देत असत की आमचा पैसा उडवला, आणि याच गुंतागुंतीमुळे ते इतरांचा सल्ला घेऊ लागले. तेव्हा वाटले की आईबाबांनी वृद्धाश्रमात पाठवून देऊया. ते चुकीचे होते, परंतु दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आईबाबांनीही योग्य केले. मुलाला आणि सुनेला धडा शिकवला, परंतु आता किती दिवस एकाच गोष्टीचा आरोप सहन करावा लागेल हेही समजत नव्हते. चूक एकट्या नीताची नव्हती, अमितचीही होती आणि आपण असेही म्हणू शकतो की बाबांचीही होती. परंतु हे सर्व कोण मान्य करणार? काय स्वार्थी लोक? स्वार्थी फक्त मुलगा आणि सूनच होते, बाबा नव्हते का? तितक्यात नर्सने अमितच्या हातात एक फॉर्म दिला आणि ती निघून गेली. ती म्हणाली की हा फॉर्म भरून द्या. रामभाऊंच्या हृदयाचं ऑपरेशन करायचे आहे. 2 लाख रुपये आता जमा करावे लागतील आणि बाकीचे राहिलेले पैसे ऑपरेशन नंतर द्यावे लागतील. पैशांबद्दल ऐकताच विमलाताई थरथरू लागल्या. त्या म्हणाल्या की मला तर काही माहीत नाही, पैसा कुठे आणि कसा आहे. आता इतका सारा पैसा मी कुठून आणणार? असे बोलून त्यांनी रडणे सुरू केले. तेव्हा नीता म्हणाली की सासूबाई तुम्ही शांत व्हा, मी पाहते की काय करता येईल. विमलाताई म्हणाल्या की तू गप्प बस, सर्व काही तुझ्यामुळे झाले आहे. तू अजूनही रुग्णालयात काय करत आहे? चल निघ इथून, तुझी गरज नाही आम्हाला. असे बोलून त्या मोठ्याने रडू लागल्या. अमित आणि नीता वेळेचे गांभीर्य ओळखून पैशाची व्यवस्था करण्यासाठी निघून गेले. थोड्या वेळानंतर दोघांनी हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले. रामभाऊंचे ऑपरेशन यशस्वी झाले. 2 दिवसानंतर जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्याजवळ विमलाताई बसल्या होत्या. रामभाऊंना जागे झालेले पाहून विमलाताईंना खूप आनंद झाला आणि त्या म्हणाल्या की तुम्ही ठीक आहात ना? डॉक्टर इथेच आहेत, काही हवे असेल तर सांगा. रामभाऊ आपल्या खऱ्या आवाजात म्हणाले की सुनेला नीताला बोलवा. विमलाताई म्हणाल्या की त्या अपश्य कोणी स्त्रीचे नाव घेत आहात. आधी तुम्ही बरे व्हा, घरी चला, मग जी शिक्षा द्यायची आहे ती आपण तिला देऊया. यावेळी आपण तिला साफ सांगून टाकू की ते आमच्या गल्लीपासून दूर निघून जावे, जेणेकरून ती पुन्हा कधी आमच्या घराकडे डोकावून पाहणार नाही. विमलाताईने अत्यंत रागाने मागील सर्व गोष्टी बोलून दाखवल्या. रामभाऊ म्हणाले की मुलगा आणि सुनेला आत बोलवा, तेव्हाच मी सांगेन की मला काय म्हणायचे आहे. पतीची इच्छा मानून विमलाताईने बाहेर येऊन मुलगा आणि सुनेला आत बोलावले. दोघे आत आल्यानंतर रामभाऊ म्हणाले की विमला, सुनेमुळे काहीही झालेले नाही. मी तिथे एकटा चक्कर येऊन पडलो होतो. त्यावेळी सुनेने मला उठवण्याचा प्रयत्न केला, मला पाणी पाजले आणि ती म्हणत राहिली की बाबा तुम्हाला काही होणार नाही. तितक्यात तू आलीस आणि तू येताच मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. मी तुला इशाऱ्याने गप्प राहण्यास सांगत होतो, परंतु तुला समजले नाही आणि मी बेशुद्ध झालो. मी आता डॉक्टरांना विचारले तेव्हा मला समजले की तू सुनेला काय काय बोलली आहेस. तरीही तिने माझा जीव वाचवण्यासाठी आपल्या कष्टाचा पैसा आणि स्वतःचे दागिने सर्व काही विकून माझ्या उपचारावर खर्च केले. हा या गोष्टीचा पुरावा आहे की सून खरोखरच आपल्या चुकीचे प्रायश्चित्त करत आहे, ना की आपल्या घरी येऊन आपल्याकडून रुपया पैसा लुटू इच्छित आहे. आतापर्यंत जे काही झाले ते विसरण्यातच शहाणपण आहे. माझी अशी इच्छा आहे की मुलगा, सून आणि नातवंडे आमच्यासोबत येऊन राहावीत आणि जर काही अडचण असेल तर आपण ती एकत्र मिळून सोडवूया. सुनबाई नीता, तू माझा जीव वाचून हे सिद्ध केले की तू खरोखरच आपल्या चुकीचे प्रायश्चित्त करत आहेस. म्हणून बेटा मी तुला माफ केले. आणि अमित, मला माहीत आहे की तुला सुरुवातीपासूनच स्वतःचे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करायचे होते, परंतु प्रत्येक वेळी मी तुला पैसे देण्यास नकार दिला.
ज्यामुळे तुला नेहमी पैशाची अडचण राहिली. परंतु आता मी तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे तर देईनच, सोबत तुझ्या व्यवसायात हातही बटवेन, जेणेकरून सुनेने दिलेले हे जीवन मी आनंदाने जगू शकेन. रामभाऊंचे बोलणे ऐकून विमलाताई म्हणाल्या की सुनबाई नीता, मला माफ कर. मीही न जाणे काय काय आरोप तुझ्यावर लावत राहिले, परंतु तू गप्प राहून सर्व काही सहन केले. तू काहीच का बोलली नाहीस? खरोखर सुनबाई, मी माझ्या वागण्यावर खूप लाजिरवाणी आहे. नीता म्हणाली की आई, तुम्ही माझ्याकडे माफी मागू नका. चूक तर मीच केली होती, ज्याची शिक्षा मी भोगत होती. माझे कर्मच असे होते, त्यामुळे माझ्यासोबत हे सर्व होणे स्वाभाविक होते. जेव्हा आपण एखादी खूप मोठी चूक करतो तेव्हा त्याचा डाग सहज पुसला जात नाही. आणि तुम्ही तर माझ्या आई समान आहात, तुमच्या बोलण्याचा काय राग मानायचा? विमलाताई म्हणाले की नाही, मी सुद्धा आता माझ्या चुकीची भरपाई करेन. तुझ्या टिफिनमध्ये मलाही नोकरी देऊन टाक. आंब्याचे लोणचे बनवणे, चटणी बनवणे, भाज्या कापणे हे मला खूप चांगल्या प्रकारे जमते. नीता हसून म्हणाले की आई, तुम्ही सुद्धा ना आता आपल्या सुनेवर अजून किती पाप चढवणार आहात? जर बाबांनी मला संधी दिली आहे तर मी तुमची खूप सेवा चाकरी करेन. तुम्ही फक्त बसून हुकूम सोडा. शेवटी सर्व काही आनंदाने संपले. आता हा परिवार आनंदाने एकत्र जीवन जगत आहे.